Hello student, here today we are going to learn poetry section, poem number 3rd. There is Another Sky, written by Emily Dickinson. First we have see Emily Dickinson's introduction. Emily Dickinson's era 1830 to 1886 is an American poet of 19th century. म्हणजे एमिली डिकिन्सन ह्या अमेरिकन पोएट्री होत्या, म्हणजे पोएटेस होत्या 19th सेंचुरी म्हणजे 19व्या शतकातल्या. शी लिव्ड अ लोनली लाईफ. मोस्ट ऑफ हर पोएम्स आर मोटिवेशनल अँड फिलॉसॉफिकल. दे आर युनिक टू हर इरा and are characterized by simple and short lines. She often used slant rhymes and unconventional capitalization and punctuation. म्हणजे त्यांच्या पोएम ज्या होत्या त्या पोएम लक्षात घ्या मोटिवेशनल आणि फिलॉसॉफिकल होत्याच, पण त्यामध्ये युनिकनेस होता. त्यांचा जो इरा होता किंवा पिरियड होता म्हणतो आपण लिटरेचरचा, पोएट्री फॉर्मचा 19th सेंचुरीचा, तर त्यामध्ये पोएम अतिशय त्या फेमस होत्या. शॉर्ट लाईन होत्या, सिम्पल होत्या. आणखीन एक स्पेशल फीचर्स काय दिले त्यांनी पोएममध्ये, स्लांट रायमिंग आणि अनकन्व्हेन्शनल कॅपिटलायझेशन. आता स्लांट रायमिंग दॅट मीन्स कॉल्ड ॲज अ फुल राईम और स्ट्रेस्ड वॉवेल. फॉर एक्झाम्पल आपण होतो स्काय हाय, स्कायलाईट, हायलाईट, म्हणजे असं हे स्लांट रायमिंग एमिली डिकिन्सनच्या पोएममध्ये. अनकन्व्हेन्शनल कॅपिटलायझेशनमध्येच कुठंतरी कॅपिटल फॉर्म आणि पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे स्पेशल फीचर्स आहेत त्यांच्या पोएमच्या. हर पोएम्स आर द पाम्स अँड हाइम्स ऑफ लाईफ इन ऑल इट्स शेड्स. पाम्स अँड हाइम्स ऑफ लाईफ दॅट मीन्स जीवनाबद्दल असणारं म्हणतो आपण स्रोत किंवा महत्त्व. लाईफस्टाईल किंवा लाईफस्टाईल म्हणू शकत नाही आपण, पण जीवनाच्या वेगवेगळ्या छटा त्याने त्यांच्या पोएममधून एक्सप्रेस केलेला आहे. दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ एमिली डिकिन्सन्स हू रोट दिस पोएम देअर इज अनदर स्काय. बिफोर दॅट फर्स्ट आईस ब्रेकर्स. आता आईस ब्रेकर्समध्ये त्यांनी आपण स्लाइटली डिस्कस करूया. अगदी सॉल्व तुम्ही करू शकता घरी, पण थोडंसं 1-2 ॲक्टिव्हिटीबद्दल डिस्कशन अशासाठी की आईस ब्रेकर्स हा प्रिव्हियस नॉलेजवर असणारे क्वेश्चन्स आहेत हे किंवा ॲक्टिव्हिटीज. आता हॅपी मुमेंट्स आणि सॅड मुमेंट्स, तुमच्या लाईफमधले हॅपी मुमेंट्स आणि सॅड मुमेंट्स त्यांनी विचारलेत. तुमच्या क्लासमेटबरोबर तुम्ही काय करा, डिस्कस करा म्हटले. आणि लाईफ इज आमलागाम ऑफ हॅपी अँड सॅड मुमेंट्स. आमलागाम दॅट मीन्स मिक्सचर, म्हणजे लाईफमध्ये काय असतात लक्षात घ्या, हॅपी मुमेंट आणि सॅड मुमेंटसुद्धा असतात, दोन्ही मुमेंट्स असतात. हाऊ वी रिॲक्ट तो आपला लक्षात घ्या ॲटिट्यूड आहे. त्याच्यानंतर लाईफविषयी असणारे काही इडम्स, प्रॉव्हर्ब्स, फ्रेजेस असतील, वाक्यप्रचार वगैरे, तर ते तुम्हाला विचारलेत त्याने. नंतर सन, मून, रेनबो, स्टार्स हे केलेस्टियल बॉडीज आहेत आणि त्याचे असोसिएशन म्हणजे त्याच्याविषयी असणारं कॅरेक्टरायझेशन किंवा त्याच्या क्वालिटीज त्यांनी विचारलेत. नंतर हे जे कलर्स दिलेत बघा, पिंक, ब्ल्यू, येलो, व्हाईट, तर त्यात एक कलरचं त्यांनी स्पेशलायझेशन दिलं. व्हाईट दॅट मीन्स पीस. तर येलो काय येईल लक्षात घ्या, हॅपीनेस आहे. रेड हॅपीनेस, ब्लॅक डार्कनेस म्हणतो आपण किंवा एक प्रकारे बॅड मोमेंट्स. ब्लू, पिंक हे सगळं हॅपी फॉर्ममध्ये येते. त्यातल्या त्यात जर आपण रेड फॉर्म घेतला तर तो अँगरचं पण आहे, लवचं पण आहे, डेंजर पण आहे, असं मिक्सचर येते त्यामध्ये. येलो सनशाईन येते. ओके, सी दिस व्हॉट इज दिस पोएम अबाउट. देर इज अनदर स्कायमध्ये काय आहे, आता ॲक्च्युली आपण जर टायटल फॉर्म ऑब्झर्व केला तर देर इज अनदर स्काय थोडंसं हायपरबोल लँग्वेज वाटते, दॅट इज ओव्हर स्टेटमेंट वाटते आपल्याला ते, की दुसरा आकाश कसं असू शकेल. पण हे जे टायटल आहे ह्यातून आपण मिनिंग काय घ्यायचं आहे सांगतो तुम्हाला. देर इज अनदर स्काय ह्यातून पोएटेस स्काय मीन्स अनदर प्लेस असा फॉर्म घ्यायचा आहे त्याचा. अनदर स्काय दॅट मीन्स अनदर प्लेस.
देर इज अनदर स्काय इज इन्स्पिरेशनल पोएम विथ मेसेज ऑफ नेवर से डाय. बघा हा अतिशय महत्त्वाचा फॉर्म दिला आहे, नेवर से डाय. देर इज अनदर स्काय, देर इज अनदर प्लेस, आणि त्यातून पोएटेस काय सांगते तर नेवर से डाय. ही इन्स्पायरेशनल पोएम आहे. म्हणजे समोरचा व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे, त्यांना एक चांगल्या पद्धतीचा मेसेज त्याने दिलेला आहे, म्हणजे एनकरेज केलेला आहे हाऊ टू लिव्ह लाईफ. इट इज अ पेट्रार्कन सॉनेट विथ ॲन ऑक्टेव अँड सेस्टेट. आता हे जी पोएम फॉर्म आहे हे सॉनेट आहे, लक्षात घ्या. सॉनेट म्हणजे सुनीत 14 ओळींचं असते. त्यातल्या त्यात ह्यात पेट्रार्कन सॉनेटचा इन्क्लूड फॉर्म केलेला आहे. म्हणजे शेक्सपिरियन सॉनेट आणि पेट्रार्कन सॉनेट असे 2 सॉनेटचे प्रकार आहेत इंग्लिश लिटरेचरमध्ये. त्यातला हा पेट्रार्कन सॉनेट, ॲक्टेव अँड सेस्टेट. ऑक्टेव म्हणजे काय, 8 लाईन्स, आणि सेस्टेट मीन्स 6 लाईन्स. द पोएट इज कम्युनिकेटिंग टू हर ब्रदर. सी दिस. पोएममध्ये कवयित्री भावाशी बोलते. थ्रू a letter, she encourages her brother not to get depressed under any circumstances and pleads to him to return home. Life is full of challenges. One can tackle the challenge with positive attitude. This is a great message we have. See, life is full of challenges. There is we have called many challengeable events happened in the life, but how we handle or how we tackle with the positive attitude, this is very important point of view. That is we become very optimistic. That is the poem ends on an optimistic note. The brighter garden. This brighter garden stands for choice that life offers to all. So here first I read the whole poem. Poem is very simple, short line, 14 lines. 8 line first we have called octave, 6 lines called sestet. Okay. See this. There is another sky, ever serene and fair, and there is another sunshine, though it be darkness there. Never mind faded forests, austin, never mind silent fields. Here is a little forest whose leaf is evergreen. Here is a brighter garden where not a frost has been. In its unfading flowers, I hear the bride bee hum. Prithee, my brother, into my garden come. बघा सिम्पल पोएम आहे, पण जरा वर्ड्स थोडेसे जर तुम्ही बघितलं तर डे टू डे मधले काही वर्ड्स नाही आहेत. तर काय मिनिंग एक्सप्लेन केले बघा. सिरीन दॅट मीन्स व्हेरी पीसफुल, काम, म्हणजे अतिशय शांत अशा अर्थानं. आता देर इज अनदर काय, ह्यामध्ये सॉनेट आहे, सुनीत काव्य आहे, 14 चरणाचं काव्य प्रकारात हे मोडतं. एमिली डिकिन्सन्स भावाला आपल्या दिलासा देते. लक्षात घ्या, जीवनात कितीही अंधकार आला किंवा अंधकारमय काळ आला तरीसुद्धा आशेचा किरण नक्की गवसेल किंवा सापडेल, असं थोडक्यात त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. आता मार्जिन लाईनमध्ये द पोएट सेज अनदर स्काय, गेस द मिनिंग म्हटले. बघा तुम्हाला मी सांगितलेलं आहे अनदर स्काय दॅट मीन्स अनदर प्लेस. सिरीनचं मिनिंग तेवढं बघा आणि नोटबुकमध्ये लिहून घ्या, पीसफुल अँड काम. अँड देर इज अनदर सनशाईन. बघा एक निराशावादी आयुष्य ऑस्टिनचं आहे किंवा जग म्हणूया आपण, आणि त्याला आशावादी करायचं ट्राय करते ती. पण फर्स्ट फॉर्ममध्ये त्यांनी देअर असा वर्ड वापरला आणि सेकंडमध्ये काय वापरला, हिअर. तिथलं हिथलं अशा अर्थानं एक आशावादी जग आणि निराशावादी जग. भावाचं जग जे निराशावादी झाले त्याला आशावादी ती करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे तिच्या आशावादी जगामध्ये ती बोलवते. हाऊ वी हॅव सी. बघा देर इज अनदर स्काय एव्हर सिरीन अँड फेअर. शांत आणि आपण काय म्हणतो एक प्रकारे सुंदर, सदाहरित अशा अर्थानं. अँड देर इज अनदर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर. बघा तिथल्या जगात, तुझ्या जगात जरी आत्ताशी उदास असेल, निरस असेल, तुझं फॉरेस्ट वैरान असेल म्हणतो आपण, किंवा एक प्रकारे वाळवंटासारखं असेल, दॅट इज नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट.
फेडेड म्हटलं बघा. फेडेड म्हणजे काय? निस्तेज. फेडेड मीन्स व्हॉट? निस्तेज, की ज्यामध्ये काय आहे, एक प्रकारे कुठल्याही पद्धतीचा हिरवागारपणा नाही, थोडक्यामध्ये ग्रीनरी नाही. ओके. ऑस्टिन नेवर माइंड सायलेंट फील्ड्स. आता नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट, ऑस्टिन नेवर माइंड सायलेंट फील्ड्स, ह्यामधून त्यांनी काय एक्सप्लेन केलं सांगते तुम्हाला. फेडेड फॉरेस्टचं मिनिंग इथं आपण काय घ्यायचं आहे, तर एक प्रकारे डिप्रेशन. काय घ्यायचं आहे? डिप्रेशन किंवा सॅडनेस. आणि सायलेंट फील्ड्स म्हटले म्हणजे एक प्रकारे डलनेस किंवा ग्लुमिनेस. म्हणजे तुझ्या जीवनामध्ये आता काय आहे? निस्तेजपणा आहे म्हणतो आपण. तुझं जे जीवनरूपी जंगल आहे ते कसं आहे? वैराण आहे, उदास आहे, मूक आहे. पण इकडं आलीस तर इथलं जंगल कसं आहे? अतिशय म्हणतो आपण एक प्रकारे सुंदर आहे. पण तिथंसुद्धा लाईफमध्ये तुझ्या हिरवागारपणा आहे बघा. हिअर इज अ लिटिल फॉरेस्ट हुज लीफ इज एव्हर ग्रीन. आता त्यांच्या लाईफमध्ये काय आहे? ग्रीनरी आहे, सदाहरितपणा आहे, हिरवेगारपणा आहे. म्हणजे आकाशात आज अंधकार भरून राहिला तरीसुद्धा तुझ्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश काय आहे? पसरलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये शी डिफरन्शिएट टू प्लेसेस हिअर अँड देअर. दॅट इज हर ब्रदर्स लाईफ अँड हिअर मीन्स हर ओन लाईफ. दॅट मीन्स एमिली डिकिन्सन्स लाईफ. द फर्स्ट पार्ट ऑफ द पोएम दॅट वी हॅव कॉल्ड ऑक्टेव. म्हणजे पहिला पार्ट जो आता आपण बघितला तो ऑक्टेव आहे, 8 लाईन्स आहे. की एक प्रकारे सायलेंट आहे, डार्कनेस आहे, तरी पण त्यातून पुन्हा तिने डिरेक्टली काय सांगितलेलं आहे की ऑस्टिनला शी रिअश्युअर्स किंवा ॲश्युअर्स हिम हिअर इज अन एव्हरग्रीन फॉरेस्ट. द सेकंड पार्ट दॅट इज सेस्टेट. हिअर इज अ ब्रायटन गार्डन वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. म्हणजे ह्या बागेमध्ये, दुसऱ्या कडव्यामध्ये ती कवयित्री काय म्हणते? जीवनरूपी बगीचा आहे, तो काय आहे? आनंदानं उजळून निघालेला आहे. फेडेड वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन, की जिथं काय नाही? हिमवर्षाव किंवा हिरवागारपणा गोठलेला नाही म्हणतो आपण. आता फ्रॉस्ट दॅट मीन्स व्हॉट? वी हॅव सी वेन टेम्परेचर इज बिलो. म्हणजे बर्फ असं मिनिंग इथं घ्यायचं नाही, लक्षात घ्या. फ्रॉस्ट दॅट मीन्स वी हॅव कॉल्ड व्हेरी एक थंड सुद्धा म्हणू शकत नाही आपण, की एक प्रकारे डिप्रेशन किंवा सॅडनेसच असा वर्ड वापरू शकतो. की एक अनादर स्काय जरी हायपरबोल फॉर्म असला तरीसुद्धा फ्रॉस्टचा अर्थ इथं काय घ्यायचा आहे? डिप्रेशन. ओके. हिअर इज ब्रायटर गार्डन वेअर नॉट फ्रॉस्ट हॅज बीन. इट इज अनफेडिंग फ्लावर्स. बघा इथली फुलं कशी आहेत? अतिशय टवटवीत आहेत बघा. हिरवईला गोठून टाकलेलं नाही, फुलं टवटवीत आहेत. एक प्रकारे मधमाशांचं गुणगुणणं आहे टवटवीत फुलावर. दॅट इज आय हिअर द ब्राईड बी हम. HUM हम हे गुणगुणण्यासाठी वापरलेला वर्ड आहे, ऑनोमॅटोपिक वर्ड आहे बघा. आय हिअर द ब्राईड बी हम प्रीदी. PRITHEE प्रीदी. आता हे जरी ॲड्रेसिंग केलं असेल तर त्याला एक ओल्ड इंग्लिशचा वर्ड त्यांनी दिला आहे बघा. प्रीदी आर्केक वर्ड म्हटलं आहे त्यांनी. प्लीज अँड आर्केक वर्ड रिक्वेस्ट केली आहे त्यांनी, असा तो वर्ड आहे, विनंती केल्यासारखं, की आर्जव करणं किंवा कृपया असं म्हणणं. पण प्रीदी ओल्ड इंग्लिशमध्ये एक्सप्लेनेशन काय होतं बघा. आय प्रे टू यू. आय प्रे टू यू दॅट मीन्स आय व्हेरी रिक्वेस्टेड यू. ओके. म्हणजे एक प्रकारे अनादर स्काय मीन्स अनादर काइंड ऑफ ॲटमॉस्फिअर, कंडिशन, डिफरंट, अदर प्ले. अरे वेळ येईल, थांब जरा. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो की नाही, आणखीन चांगल्या पद्धतीची वेळ येईल, म्हणजे दुसरी वेळ येईल, असं त्यासाठी तो वर्ड दिलेला आहे. देर इज अनादर स्काय. आय हिअर द ब्राईट बी हम प्रीदी माय ब्रदर. ज्या पद्धतीनं स्टार्टला लक्षात घ्या, ऑक्टावमध्ये त्यांनी ॲड्रेसिंग काय केले भावाला? ऑस्टिन. आणि इथं काय केलं? प्रीदी. माय ब्रदर इन टू माय गार्डन कम. ॲक्च्युली कम हा वर्ड स्टार्टला पाहिजे होता, पण त्यांनी शेवटी घेतला. इथं फिगर ऑफ स्पीच कुठले येते? इनव्हर्शन. म्हणजे हाऊ वी कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट अपोजिंग वर्ड
Here, something we are called the poet describes that garden there wherever here that is Emily Dickinson's brother to be in darkness, and garden that means here situations circumstances maybe we are called darkness, and another we are called faded forest, silent features, serene and fair, brighter garden. हे अपोजिट वर्ड्स आहेत लक्षात घ्या सगळे. आता वर जर तुम्ही फॉर्म बघितला तर फेडेड फॉरेस्ट आहे आणि लास्टला अनफेडिंग फ्लावर्स म्हटले जर थोडंसं अपोजिटनेस येतोय, ब्रायटर गार्डन डार्कनेस अशा पद्धतीनं. म्हणजे दोन अपोजिट ठिकाणाचं इथे एक्सप्लेनेशन करून हाऊ शी एनकरेज हर ब्रदर, स्वतःच्या भावाला ती काय करते, एनकरेज करण्याचा प्रयत्न करते एमिली डिकिन्सन. ओके, सो हिअर वी स्टॉप नाऊ.